बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. परंपरागत गणेश मूर्ती विसर्जनाला प्रशासनाने कोणतेही आडकाठी आणू नये, शिवानंद स्वामी. गणेशोत्सवाच्या काळात परंपरागत पद्धतीने वाहत्या पाण्यात गणेश मूर्ती विसर्जनाला प्रशासनाने कोणतीही आडकाठी आणू नये, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार स्वप्नील पवार यांना देण्यात आलं. यावेळी शिवानंद स्वामी म्हणाले, आता गणेश चतुर्थी जवळ आलेले आहे. आपण बघतोय की 365 दिवस हे प्रशासन यंत्रणा झोपलेली असत्या. आज आपण बघतोय पंचगंगा नदीमध्ये थेट जयंती नाल्याचं पाणी जाते, थेट गठरीचं पाणी पंचगंगा नदीमध्ये मिसळलं जाते. इकडं कारखान्याची मळ ती पण पंचगंगा नदीमध्ये जाते आणि इचलकरंजीला जो कत्तलखाना आहे, कत्तलखान्याचं रक्त मिश्रित पाणी त्या पंचगंगा नदीमध्ये जाते. मध्ये मोर्चा पण निघालेला आणि तेच पाणी पंचगंगाला पोचल्यामुळं मोठ्या प्रमाणात प्रदूषण, किती तर मासे मेलेले आहेत. आज आपण बघतोय की वर्षातनं आता पाऊस मोठ्या प्रमाणात असतोय आणि प्लॅस्टर ऑफ पॅरिसमुळं कुठं असं म्हणलेलं नाही की त्याच्यामुळं प्रदूषण होतंय. तरीसुद्धा एक बागलबुवा तयार केला जातोय की गणपती आल्यानंतरच प्रदूषण होते. म्हणजे 364 दिवस झोपलेली यंत्रणा एक दिवस जागे होत्या आणि हिंदूंच्या प्रथा परंपरेवर घाला घालण्याचं काम जाणून बुजून करतात असा आमचा हा आरोप आहे. आणि आम्ही समस्त हिंदुत्ववादी संघटना कोणत्याही परिस्थितीत ह्या वेळेला वाहत्या पाण्यातच गणेश मूर्ती विसर्जन करणार. गेली 2 वर्ष आम्ही तिथं बॅरेट घालण्याचा प्रयत्न केला होता, पण आम्ही सर्व जनता जागृत होऊन त्या वाहत्या पाण्यातच विसर्जन केलं आणि आमची प्रशासनाला मागणी आहे की त्यांनी त्याचं परवानगी द्यावी. यावेळी दिलीप भिवटे, संभाजी भोगरे, राजू यादव, शशी बीडकर, सुनील सामंत, अशोक गुरव, किशोर घाडगे, प्रकाश कुलकर्णी, दिलीप सातपुते यांच्यासह आदी उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर.